तर TV9 मराठी आणि पोलस्टारच्या पोलनुसार 5 राज्यांमध्ये भाजपला मोठा झटका बसण्याचा अंदाज आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं मोठी मुसंडी मारल्याचं एक्झिट पोलनुसार पाहायला मिळत आहे। एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार बनवणार आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेस BRS मध्ये काट्याची टक्कर आहे। त्यामुळे काँग्रेसला तेलंगणामध्ये सुद्धा चान्सेस असल्याचं किंवा संधी असल्याचं या एक्झिट पोलनुसार पाहायला मिळतंय। जर काँग्रेसनं तेलंगणामध्ये बाजी मारली तर ते तिसरं राज्य असेल जिथं काँग्रेस सरकार स्थापन करेल। म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एक जबरदस्त कामगिरी करताना, एक कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेससाठी एक्झिट पोल हे थोडेसे आनंदाचे आहेत असंच म्हणावं लागेल। ते 6 पर्यंत जागा मिळू शकतात। तर मध्य प्रदेशमध्ये एकूण जागा आहेत 230, त्यापैकी काँग्रेसला 111 ते 121 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि या ठिकाणी काँग्रेसला 45.6% मतं मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। तर भाजपला आपण पाहतोय की 106 ते 116 इतक्या जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलनं वर्तवली आहे आणि 63.3% मतं ही भाजपला मिळणार आहे। काँग्रेसचं एक मोठं कमबॅक या ठिकाणी म्हणावं लागेल। 45.6% मतं काँग्रेसला मिळणार आहेत। भाजप मागे पडताना पाहायला मिळते 43.3% मतं, तर इतर पक्षांना 11.1% मतं मिळत आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये एक्झिट पोलनुसार काँग्रेस बाजी मारणार आहे। तब्बल 111 ते 121 जागा मिळवत स्पष्ट बहुमत काँग्रेसला मिळण्याची शक्यता एक्झिट पोलनुसार वर्तवली जाते। तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं मुख्यमंत्री पदासाठी कमलनाथ यांचा चेहरा पुढे केलेला आहे, तर भाजपकडून मात्र शिवराज सिंह यांच्या बाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। त्यामुळे भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात आलेला नसताना आता या ठिकाणचं चित्र आपण पाहायचं झालं तर TV9 आणि पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेची खुर्ची या ठिकाणी आपल्याकडे बळकावताना दिसत आहे। आणि यानंतर बघूया पुढची एक मोठी बातमी। एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला झटका बसणार आहे। एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजप सरकार बनवणार आहे आणि राजस्थानमधून काँग्रेस जाणार आणि भाजप येणार असा एक्झिट पोल सांगतोय। पण एक्झिट पोलनुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या राजस्थानात काट्याची टक्कर पाहायला मिळते। त्यामुळे पुन्हा एकदा तेच चित्र राजस्थानमध्ये पाहायला मिळणार आहे। प्रत्येक पंचवार्षिकला या ठिकाणी सत्ता बदल होतो आणि तेच चित्र सध्या एक्झिट पोलनुसार राजस्थानात पाहायला मिळण्याचा अंदाज आता व्यक्त केला जातोय। आणि त्यामुळे काँग्रेसच्या हातून एक मोठं राज्य जाणार अशा प्रकारचे एक्झिट पोल समोर येत आहेत। राजस्थानमधून काँग्रेस जाणार आहे तर भाजप सत्तेत येणार असल्याचं एक्झिट पोल आहे आणि या सगळ्यामध्ये काटेकी टक्कर होणार। आतापर्यंत 2 राज्यांचे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सत्तेवर येणार असे एक्झिट पोल आहेत, तर राजस्थानमध्ये भाजप सत्तेवर येणार। त्यामुळे दोन्हींना पण समाधान, एक राज्य येणार एक राज्य राहणार अशा पद्धतीची परिस्थिती या दोन्ही राज्यांमध्ये पाहायला मिळते। तर राजस्थानचा एक्झिट पोल जर पाहायचा झाला तर TV9 आणि पोलस्टारचा हा एक्झिट पोल आपण पाहतोय। राजस्थानमध्ये एकूण जागा आहेत 199 आणि सध्या काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर 39.9% इतकी मतं काँग्रेस मिळवू शकतं, तर भाजप या ठिकाणी 100 ते 110 जागा मिळवतील असा अंदाज एक्झिट पोलनुसार वर्तवला जातोय। 41.8% मतं या ठिकाणी काँग्रेसला मिळत आहेत, तर इतर पक्ष किंवा स्थानिक पक्ष जे आहेत ते 5 ते 15 जागा मिळवण्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि या ठिकाणी 18.3% मतं इतर पक्षांना मिळण्याची शक्यता आहे। राजस्थानमध्ये भाजप बाजी मारणार आहे तब्बल 100 ते 110। जर संख्याबळाचा जर विचार आपण केला तर 10 जागांची म्हणजे काटेकी टक्कर होणार हे या स्पष्ट एक्झिट पोल मधून आपल्याला पाहायला मिळत आहे। मतांची जर टक्केवारी आपण बघितली तर भाजपला 41.8%, काँग्रेसला 39.9%, तर इतर पक्षांना 18.3% मतं मिळण्याची शक्यता आहे। तर तिसरं राज्य आपण पाहतोय छत्तीसगड। एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार येणार आहे। TV9 आणि पोलस्टारच्या पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार कायम राहणार आहे। एक्झिट पोलनुसार भाजपची छत्तीसगडमध्ये घर वापसी कठीण असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे केंद्रातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला छत्तीसगडमध्ये सुद्धा धक्का बसण्याची शक्यता आहे। एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार आहे। पोलनुसार भाजपची छत्तीसगडमध्ये पुन्हा घर वापसी होणं अवघड आहे। तर एक्झिट पोलनुसार आपण छत्तीसगडमध्ये पाहतोय की भाजपला घर वापसी कठीण जाणार आहे आणि या ठिकाणचा पोल जर आपण पाहिला तर एकूण जागा आहेत 90। या ठिकाणी काँग्रेस 40 ते 45 जागा जिंकण्याचा अंदाज आहे आणि काँग्रेसला छत्तीसगडमध्ये 45% मतं मिळतील, तर भाजपला या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा झटका पाहायला मिळतोय। 30 ते 35 जागा भाजपच्या वाट्याला येतील आणि भाजपकडे 43.8% मतं मिळतील।
तर इतर आणि स्थानिक पक्ष जे आहेत त्यांना 11.2% मतं मिळण्याचा अंदाज आहे आणि जागांचं गणित जर पाहायचं झालं तर 0 ते 3 जागा इतर पक्षांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगड मधली आकडेवारी जर आपण बघितली तर काँग्रेस पुन्हा एकदा बाजी मारण्याची छत्तीसगडमध्ये शक्यता वर्तवली जाते. एक्झिट पोल नुसार काँग्रेसला 40 ते 45 जागा, भाजपला 30 ते 35 जागा आणि इतर पक्षांना 3 जागांपर्यंत अंदाज आहे. आकडेवारी जर मतांची आपण बघितली तर काँग्रेसला 45% मतं मिळतील, भाजपला 43.8% मतं, तर इतर पक्षांना 11.2% मतं मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा एका राज्यामध्ये 5 राज्यांपैकी दुसऱ्या राज्यामध्ये काँग्रेस भाजपला वरचढ पाहायला मिळतंय आणि त्यामुळे काँग्रेससाठी आनंदाची बातमी एक्झिट पोल नुसार. नक्कीच तर छत्तीसगडचा हा एक्झिट पोल या ठिकाणी काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोल नुसार तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेवर येणार आहे. काँग्रेस आणि बीआरएस मध्ये काटेची टक्कर पाहायला मिळते. TV9 पोलस्टारच्या पोल नुसार तेलंगणामध्ये अटीतटीची लढाई आहे. तेलंगणामध्ये भाजप 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहे. एक्झिट पोल नुसार आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. तेलंगणामध्ये आपण पाहिलं की केसीआर आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर आहे, तर भाजप या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर जाण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की काँग्रेस सुरुवातीच्या काळामध्ये निवडणूक प्रचारामध्ये काहीशी मागे होती, मात्र काँग्रेसनं मधल्या काळात जोरदार आघाडी घेतली आणि या ठिकाणी बीआरएसला काट्याची टक्कर दिलेली आहे आणि या ठिकाणी 119 जागापैकी काँग्रेस तब्बल 49 ते 59 जागा मिळवेल असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि काँग्रेसला 42% मतं मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. आपण बघितलं तर काँग्रेस बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जाते. बीआरएस आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळते. आकडेवारी आणि सीट बघितल्या तर 49 ते 59 काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. बीआरएसला 48 ते 58 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 5 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतर पक्षांना 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीआरएसचं सरकार जाणार का अशी शंका या ठिकाणी उपस्थित केली जाते. काटेकी टक्कर पाहायला मिळते आहे. 42% मतांची आकडेवारी आहे. टक्केवारीमध्ये जर बघायचं झालं तर काँग्रेसला 42%, बीआरएसला 41.4%, भाजपला 15% आणि इतर पक्षांना 1.6%. भाजप जबरदस्त अशी कामगिरी काही करेल अशी अपेक्षा होती, ती या ठिकाणी पोल होताना दिसते. तर एक तेलंगणाचा एक्झिट पोल सध्या आपण पाहतो आहोत. TV9 आणि पोलस्टारचा हा एक्झिट पोल आहे. एकूण 119 जागा आणि यामध्ये तेलंगणात काँग्रेस आणि बीआरएस मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं के चंद्रशेखर राव यांना जोरदार टक्कर दिलेली आहे. आपण बघतोय तेलंगणाचा एक्झिट पोल आपल्याला पाहायला मिळतोय. 119 जागा आहेत आणि त्यापैकी जे चित्र आहे एक्झिट पोल नुसार ते आपल्याला येतं पाहायला मिळत आहे. तर TV9 मराठी आणि पोलस्टारच्या पोलनुसार 5 राज्यांमध्ये भाजपला मोठा झटका बसण्याचा अंदाज आहे. 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं मोठी मुसंडी मारल्याचं एक्झिट पोलनुसार पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार बनवणार आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेस बीआरएस मध्ये काट्याची टक्कर आहे. त्यामुळे काँग्रेसला तेलंगणामध्ये सुद्धा चान्सेस असल्याचं किंवा संधी असल्याचं या एक्झिट पोलनुसार पाहायला मिळतंय. जर काँग्रेसनं तेलंगणामध्ये बाजी मारली तर ते 3रं राज्य असेल जिथं काँग्रेस सरकार स्थापन करेल. म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एक जबरदस्त कामगिरी करताना, एक कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतंय. काँग्रेससाठी एक्झिट पोल हे थोडेसे आनंदाचे आहेत असंच म्हणावं लागेल. नक्कीच तर तेलंगणामध्ये काँग्रेस आणि बीआरएस मध्ये सध्या काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलचा हा अंदाज आहे. 3 तारखेला संपूर्ण निकाल आपल्या हाती येईल, मात्र एक्झिट पोलनुसार 5 राज्यांमध्ये भाजपला मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. तर 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस मात्र मोठी मुसंडी मारेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर